जळगाव राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मोठा डल्ला मारला आहे। यामध्ये 6,70,000 रुपये चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे। या धाडसी चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कारण असे की खडसे कुटुंब गेले काही दिवसांपासून बाहेरगावी दिवाळी निमित्त गेले असून या चोरट्यांनी डल्ला मारल्याचं बोललं जात आहे। तसेच बंगल्याची देखरेख करणारे देशमुख यांनी कपाटाचे कुलूप उघडून ते मुख्य दरवाजा उघडण्याकरिता गेले। यावेळी त्यांना दरवाजाची कडी कोंडा कापून दरवाजा ओढून बंद केल्याचे दिसले। त्यांनी पोलिसांना माहिती दिली। त्यावेळी पोलिसांनी श्वान पथकाने काढला चोरट्याचा माग। घरफोडी झाल्याची माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुजाह यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे संकलित केले गेले। श्वानाने देखील बंगल्यापासून काही अंतरापर्यंत माग काढला। तसेच चोरी झाली तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक देखील नव्हते। पोलिसांनी त्यांच्या घराशेजारी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये 3 चोरटे कैद झाले। तसेच घटनास्थळी मध्यरात्री 1 ते 3 वाजेच्या दरम्यान घटना घडल्याचा अंदाज। तसेच बंगल्यातून 80,000चे 2 तोळ्याची पोत, 16,000चे 4 ग्रॅम वजनाचे कानातले रिंग, 12,000चे 3 ग्रॅम वजनाचे कानातले रिंग, 16,000चे 4 ग्रॅम कर्णफुले, 12,000ची 3 ग्रॅमची अंगठी, 16,000ची ग्रॅमची अंगठी, 40,000चा एक थोडा गोफ, 1 तोळ्याचा गोफ, 80,000च्या 2 तोळ्याच्या 4 अंगठ्या, 50,000ची 1 किलो चांदीची गदा, 50,000चा एक चांदीचा त्रिशूल, 1,00,000 रुपये 2 किलो चांदीचे त्रिशूल, 3,000 रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट, 1,00,000च्या 2 चांदीचा रथ आणि 35,000 रुपयाची रोकड असा एकूण 6,70,000 रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी चोरून नेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.